आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं आपलं ॲप्लिकेशन दिसेल. या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं, 5000 पेक्षा जास्त लोकांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहेत, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. ओके. जोड्या दिलेत आणि म्हटले चुकीची जोडी कोणती आहे ना ते ओळखायला सांगितले. ठीक आहे. जोड्या देताना आदिवासी जमात यांनी जिल्हे यांच्या जोड्या दिलेत आणि चुकीची जोडी ओळखायला सांगितले. आता माडिया गौंड ही आदिवासी जमात गडचिरोली हे डेफिनेटली बरोबर असणार आहे. भिल्ल खानदेशामधलं हे सुद्धा बरोबर असणार आहे. वारली उत्तर कोकण, कोकणाच्या वरचा भाग, पालघर ठाणे या साईडला, त्यामुळे तेही बरोबर आहे. पण गोंड ही जी आदिवासी जमात आहे, ही गोंड आदिवासी जमात मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते का? नाही, ती विदर्भामध्ये पाहायला मिळते. गोंड आदिवासी जमात कुठं पाहायला मिळते? विदर्भामध्ये. मराठवाडा दिल्यामुळे हे विधान डेफिनेटली काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंपलचा आहे. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? जेव्हा तुम्ही अमरावतीचा विचार करता तेव्हा उत्तर काय असलं पाहिजे? कोरकू. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? कोरकू नावाची. उत्तर महाराष्ट्रात म्हणजे वरचं धुळे म्हणजे खानदेशचा भाग जर बघितला, कोणत्या जमातीचं वास्तव्य आढळतं? खानदेशकडे जर म्हटलं तर डेफिनेटली उत्तर कुठं असणार आहे तुमचं? भिल्लांचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहेत ते वने ओळखाय सांगितले. म्हणजे वैशिष्ट्यवर्ण वन ओळखायचे. पहिलं विधान आहे सदाहरित आणि अतिघनदाट वने. सदाहरित आणि अतिघनदाट म्हटलं तर उष्णकटिबंधीय वनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याचा अर्थ खारफुटीचा घटक येणार नाहीये. झाडांची उंची 45 ते 60 मीटर असणं, वृक्षांच्या वरच्या बाजूला रुंद पानं, भरपूर फांद्या आणि एकमेकात गुंतलेले असणं, आणि या वनस्पतींना आर्थिकदृष्ट्या फार महत्त्व नसतं. याचा अर्थ हे वनं कुठली असणार आहेत? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वनं एकतर घनदाट असतात, सदाहरित असतात. उंची लक्षात ठेवा 45 ते 60 मीटरच्या दरम्यान यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला चुकीची जोडी ओळखायला सांगितले. तुम्हाला खाड्या दिलेत आणि जिल्हे दिले समोर आणि चुकीची जोडी ओळखायची. तर हा घटक सुद्धा स्टेट फॉरवर्ड आहे, तुम्हाला यायला हवा कारण जॉग्राफीमधला. जैतापूरची खाडी रत्नागिरी डेफिनेटली बरोबर आहे. दातीवरे खाडी पालघर हे सुद्धा बरोबर आहे. बाणकोट रायगड हे सुद्धा बरोबर आहे. भाट्टेची खाडी सिंधुदुर्गमध्ये येते का? नाही. भाट्टेची खाडी म्हटलं तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? रत्नागिरी. कारण उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण याच्यामध्ये तुम्हाला भाट्टेची खाडी म्हटलं की सिंधुदुर्ग न येता तिथं रत्नागिरी पाहिजे. म्हणून चौथं विधान हे तुमचं चौथी जोडी चुकीची आहे. इथं सिंधुदुर्गच्या ऐवजी काय पाहिजे होतं? रत्नागिरी. पुढचा प्रश्न बघा, तांबड्या मृदे संदर्भातली विधाने पहा म्हटले आणि कोणतं विधान बरोबर कोणतं चुकीचं ते ओळखायला सांगितलेलं आहे. आता प्रश्न बघितल्यानंतर पहिलं बघा, तांबड्या मृदे संदर्भात ह्युमसचे प्रमाण अधिक असतं. आता तांबडी म्हणजे त्याला तांबडी व पिवळसर मृदा म्हणतो. आता ही मृदा तुम्हाला कुठं बघायला मिळते? जर तुम्ही कोकणाचा विचार करा तर कोकणामधला जो उत्तर कोकणचा भाग आहे, सगळ्यात वरचा भाग आहे, कोकणातला वरचा भाग, त्या ठिकाणी तुम्हाला तांबडी व पिवळसर मृदा थोड्या प्रमाणात बघायला मिळते. त्याशिवाय इकडं जर तुम्ही आपल्या विदर्भाच्या साईडला बघितलं, वर्धा वैनगंगेचं जे खोर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांबडी मृदा पाहायला मिळते. आता हे तांबड्या मृदेमध्ये जे पर्जन्याचं त्या ठिकाणचं जे पर्जन्याचं प्रमाण असतं ना, ते जवळपास 100 ते 200 सेंटीमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळतं. आता या तांबड्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त असतं का? तर नाही. तांबड्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं? तर त्याच्यामध्ये तो घटक येतो आयर्न पायरॉक्साईड. आयर्न पायरॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्या मृदेला तांबडा पिवळसर असा रंग येतो. म्हणून त्या मृदेला तांबडी पिवळसर मृदा म्हणतात. कशाचं प्रमाण जास्त असतं? आयर्न पायरॉक्साईड. म्हणजे आयर्न पायरॉक्साईडमुळेच त्याला तांबडा रंग प्राप्त होतो, ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे नाही. आयर्न लोखंड आणि आयर्न पायरॉक्साईड याच्यामुळं. ओके. ॲल्युमिनियम ऑक्साईड येतं का? नाही. आयर्न पायरॉक्साईडमुळं त्या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. म्हणजे पहिलं आणि दुसरं विधान चुकीचं आहे. लक्षात येतं आहे का? तांबड्या मृदेमध्ये मग आता तुम्हाला उलटं लक्षात घ्या. तांबड्या मृदा कुठं आढळते? तांबडी मृदा म्हटलं तर एक डोक्यात ठेवा, उत्तर कोकणातला काही भाग आहे आणि वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळते. पर्जन्यमान किती असतं? 100 ते 200 सेंटीमीटर एवढं तिथं पर्जन्यमान पाहायला मिळतं. तांबड्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं? आयर्न पायरॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं. कशाचं प्रमाण कमी असतं? फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं, पोटॅशचं प्रमाण कमी असतं, किंवा कार्बोनेटचं प्रमाण कमी असतं, चुनखडीचं प्रमाण कमी असतं, ह्युमसचं प्रमाण कमी असतं. फक्त जास्त कशाचं असतं? आयर्न पायरॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं. नाही, ॲक्च्युली त्याच्यामुळेच त्याला
काळा रंग प्राप्त होतो. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण आहे म्हणजे आपण म्हणतो याचा अर्थ तांबड्या मृदेच्या बाबतीमधलं अ आणि क ही जी विधान आहेत तर ही डेफिनेटली काय असणार आहेत, चुकीची नसणार आहेत. लक्षात आलं का? तांबड्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त पाहिजे आणि तांबडा रंग हा त्याला आयर्न पायरॉक्साईडमुळे प्राप्त होतो, हे विधान तिथं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम, लोह कुठं पाहायला मिळतं बघितल्यानंतर लक्षात यायला पाहिजे, जांभी मृदा किंवा त्याला लॅटेराईट मृदा असं आपण म्हणतो त्या मृदेमध्ये. आता जांभी मृदा म्हणजे सह्याद्री घाटमातेचा जो भाग असतो, म्हणजे कोकणातले तुम्ही रत्नागिरी घ्या, सिंधुदुर्ग घ्या, रायगड घ्या किंवा कोल्हापूरचा भाग जो आहे पश्चिमेकडचा भाग, त्याच्यामध्ये सुद्धा जांभी मृदा तुम्हाला पाहायला मिळते. जांभी मृदेचं थोडंसं प्रमाण विदर्भामधल्या गडचिरोलीचा जो पूर्व भाग आहे ना त्या ठिकाणी पाहायला मिळते. जांभी मृदा म्हणजे अशी मृदा आहे की ज्या ठिकाणी जे पर्जन्य असतं ते 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त तुम्हाला पाहायला मिळतं. मग आता जांभी मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं? ऑब्वियसली लोहाचं प्रमाण जास्त असणार आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड तिथं मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे ते ॲल्युमिनियम समृद्ध आहे असं आपण जांभी मृदेबाबत म्हणू शकतो. किंवा मॅंगनीजचं संयुग तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं? लक्षात घ्या, जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं? पोटॅश, नायट्रोजन घ्या, सेंद्रिय पदार्थ घ्या, चुनखडी घ्या, हे सगळे घटक तुम्हाला तिथं कमी प्रमाणात बघायला मिळतं. म्हणजे जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त म्हटलं? लोह, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि मॅंगनीजचे संयुग यांचं प्रमाण जास्त असतं. जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं? तर पोटॅश, नायट्रोजन, सेंद्रिय पदार्थ आणि चुनखडी याचं प्रमाण कमी असतं. हा घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2001 ते 11 या 10 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के होता? आता 2001 ते 11 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर किती होता असं सरळ विचारले, तुमचं उत्तर काय असायला पाहिजे बरं? 1 ते 11 म्हणल्यानंतर 17.64 बरोबर आहे का? 17.64% एवढा तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजे, बरोबर. 1 ते 11 मध्ये विचारले, महाराष्ट्राचं 1 ते 11 या दरम्यान असणारा. आता नाही आहे, महाराष्ट्र नाही, 17.64 हा भारताचा आहे. ओके, हे लक्षात घ्या, थोडंसं कन्फ्युजन होऊ देऊ नका. पॉईंट सांगतो परत एकदा. तुम्हाला विचारले कशाबद्दल? महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दराबाबत विचारले. महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर 2001 ते 11 मध्ये किती आहे? 15.99. तुम्हाला भारताचा विचारलाय का? नाही, भारताचा किती होता? 17.64% होता, 17.64. ओके, हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. 17.64 2001 ते 11 भारताचा, महाराष्ट्राचा विचारलाय 15.99 एवढं यायला पाहिजे. ओके, हा महत्वाचा घटक आहे, इथं क्लिअर राहू द्या. ओके, खालील पर्यायामधून तुम्हाला योग्य पर्याय ओळखायचा. प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता 100 पेक्षा कमी आहे? आता लोकसंख्या घनता 100 पेक्षा कमी म्हणजे अरुणाचल प्रदेश दिसले उत्तर असलं पाहिजे. अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात कमी म्हणजे तुम्हाला जवळपास 17 बघायला मिळते. मिझोराममध्ये 52 आहे. सिक्कीमचा विचार केला तर ती सुद्धा 86 आहे. 100 पेक्षा कमी विचारले याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 येतो, कारण अरुणाचल प्रदेशमध्ये 17 आहे, मिझोराममध्ये 52 आहे, त्यानंतर सिक्कीममध्ये 86 आहे. यामध्ये तुम्हाला अंदमान निकोबार बेटं दिलं असतं तरी सुद्धा तिथं किती 46 येते, 46 तो सुद्धा घटक ह्यामध्ये आला असता, पण पर्यायामध्ये नाही अंदमान निकोबार. आता अरुणाचल डेफिनेटली कळतं 17, पण झारखंडमध्ये 100 पेक्षा जास्त आहे, मेघालयमध्ये 100 पेक्षा जास्त आहे, उत्तराखंडमध्ये आहे, म्हणून करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 1 येणार आहे, लक्षात ठेवा. ओके, अरुणाचल प्रदेश 17, अंदमान निकोबार 46, मिझोराम 52 आहे, सिक्कीमला 86. तुम्हाला विचारले 100 पेक्षा कमी, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न असाच आहे, तुम्हाला 2011च्या जनगणनेनुसार योग्य विधानं ओळखायला सांगितलेत. फक्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोनच जिल्ह्याची लोकसंख्या घनता 10,000 पेक्षा जास्त आहे. आता महाराष्ट्राचा विचार करा, महाराष्ट्रामध्ये फक्त 2 जिल्हे आहेत की मुंबई उपनगरमध्ये जवळपास 20,980 आहे आणि त्यानंतर मुंबई शहर. मुंबई उपनगरमध्ये लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे, 1 नंबरला येतं. मुंबई शहर 2 नंबरला येतं, कारण मुंबई उपनगरमध्ये 20,980 2011च्या जनगणनेनुसार आणि मुंबई शहरामध्ये 19,652च्या आसपास तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर ॲक्च्युली 10,000पेक्षा जास्त येत नाही. ठाणे 1157च्या आसपास, मग पुणे 603 आहे, कोल्हापूर 504 आहे लोकसंख्या घनता. म्हणजे पहिलं विधान हे डेफिनेटली बरोबर आहे.
गडचिरोली या एकमेव जिल्ह्याची लोकसंख्या घनता 100 पेक्षा कमी आहे. गडचिरोली 74 आहे. गडचिरोलीची लोकसंख्या घनता किती आहे? 74. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये 163 आहे. म्हणजे फक्त एकच असा जिल्हा आहे की ज्याची लोकसंख्या घनता 100 पेक्षा कमी आहे, तो म्हणजे गडचिरोली. लक्षात आलं का? त्याची किती येते? 74 येते. मुद्दा लक्षात ठेवा, महत्त्वाचा घटक आहे. सिंधुदुर्ग 163 आहे. चंद्रपूरमध्ये 193 तुम्हाला पाहायला मिळते. याचा अर्थ दोन्ही विधानं काय तुमची बरोबर आहे. समजा मी असं विचारलं, महाराष्ट्रामध्ये 2001 साली लोकसंख्येची घनता किती होती? 315. बरोबर आहे, 315 2001 साली. आणि 2011 साली ती किती झाली? 365 झाले. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा, कारण त्यामधली वाढ किती आहे? तर 50ची वाढ आहे लोकसंख्येच्या घनतेमध्ये महाराष्ट्रात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? फक्त 2च जिल्हे आहेत, एक तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 1123-22 आणि 1036. सिंधुदुर्गमध्ये 1036 आणि रत्नागिरीमध्ये 1123-22-23च्या आसपास. त्याच्यामुळे गोंदियात 999 हा येत नाही आणि रायगड पण येत नाही. तुम्हाला विचारले 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर, याचा अर्थ अ आणि क पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 2000 इथं काय झाले? 2001 ते 11 पाहिजे होतं बघ, ठीक आहे. इथं 2011 ते 11 झाले. 2001 ते 11 हे दशक पाहिजे होतं. कोणत्या जिल्ह्याचा वृद्धी दर उणे नाही? इथं 2001 ते 11 लक्षात घ्या. मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग का मुंबई उपनगर? आता तुम्हाला घटक लक्षात आला पाहिजे. लोकसंख्या वृद्धी दर मुंबई शहरामधले घटलेले आहे, -7.57च्या आसपास येतं, -7.57च्या आसपास. त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा -4.82 आणि सिंधुदुर्गमध्ये -2 पॉईंट आहे. म्हणजे मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 3 असे जिल्हे आहेत की या जिल्ह्याचा लोकसंख्या वृद्धी दर जो आहे 2001 ते 11 मध्ये हा निगेटिव्ह आहे. फक्त मुंबई उपनगरचा पॉझिटिव्ह मध्ये येतो. याचा अर्थ हे पहिले फक्त 3 जिल्हे आहेत की ज्यांचा सर्वात कमी लोकसंख्येमध्ये वाढ आहे, त्यामुळे हा घटक तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आता 2001 ते 11 मध्ये आपण आत्ताशीच बघितलं की लोकसंख्येची वृद्धी दर, लोकसंख्येमध्ये किती टक्के वाढ झाली? 15.99%. आता ह्या 15.99% पैकी लक्षात ठेवा, ग्रामीण भागातली वाढ ही कमी आहे, 10.36% आहे. आणि शहरी भागामध्ये जी लोकसंख्या वाढ आहे ती 23.64% आहे. पुढचा प्रश्न बघा, दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहेत. आता दगडी कोळशामध्ये चंद्रपूर दिलंय, यवतमाळ दिलंय, गडचिरोली दिले आणि नागपूर दिले. आता नागपूरमध्ये पण आहेत, यवतमाळमध्ये पण आहेत, चंद्रपूरमध्ये पण आहेत. पण सर्वाधिक साठे असा प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येतं चंद्रपूर. कारण चंद्रपूरमध्ये राज्यामध्ये जेवढे साठे आहेत ना, त्यातले जवळपास 70% साठे हे तुम्हाला चंद्रपूरमध्ये बघायला मिळतं. चंद्रपूरमध्ये कुठं? तर बल्लारपूर घ्या, त्यानंतर वरोरा घ्या, चांदा घ्या, वर्धा खोऱ्यामध्ये येतं. तर या ठिकाणी तुम्हाला दगडी कोळशाचे साठे बघायला मिळतात. दगडी कोळशाचे साठे नागपूरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. नागपूरमधला जो कामठी असेल किंवा उमरेड, पाटण, सांगवीचा भाग असेल, याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि यवतमाळमध्ये सुद्धा दगडी कोळशाचे साठे आहेत, जसं वणी, यवतमाळ, वर्धा खोऱ्यामध्ये येतं, ते सुद्धा तुम्हाला दगडी कोळशाच्या महत्त्वाच्या साठ्यामध्ये बघायला मिळतं. पण प्रश्न होता सर्वाधिक विचारले, त्याच्यामुळे उत्तर काय असलं पाहिजे तुमचं? या ठिकाणी चंद्रपूर असलं पाहिजे. तसा पुढचा प्रश्न आहे, चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये? आता चुनखडीचे सर्वाधिक साठे विचार करा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि नांदेड असं दिलेलं आहे. जवळपास यामध्ये बघा तुम्हाला यवतमाळमध्ये पाहायला मिळतील, चंद्रपूरमध्ये पाहायला मिळतील, त्यानंतर तुम्हाला गडचिरोली आहे, नागपूर आहे, इतर भागामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. पण तुम्हाला विचारले सर्वाधिक विचारल्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुमचं येणार आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये तुम्हाला चुनखडीचे सर्वाधिक साठे बघायला मिळतील. ओके, वणी हे ठिकाण किंवा मारेगाव, रळेगाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. तिसरा प्रश्न आहे, ॲल्युमिनियमच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते खनिज सर्वाधिक वापरले जाते? ॲल्युमिनियम म्हटलं की उत्तर काय असलं पाहिजे? बॉक्साईट. आणि बॉक्साईटच्या साठ्यामध्ये महाराष्ट्राचा विचार जर केला तर बॉक्साईट तुम्हाला कुठं बघायला मिळतं? तर बॉक्साईटचा जो घटक आहे तो बॉक्साईट म्हटलं तर आपला कोकणातला भाग, म्हणजे कोकणातले सगळे जिल्हे आहेत ना, त्यामुळे तुम्हाला बघायला मिळतं. पण बॉक्साईटचं सर्वाधिक जास्त साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं तुम्हाला आणि महाराष्ट्राचं विचारलं तर कोल्हापूर जिल्हा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब व आशिया खंडातला सर्वात मोठा बोगदा डॅश डॅश हा असून तो डॅश डॅश किलोमीटरचा आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब व आशिया खंडातला सर्वात मोठा बोगदा करबुडे बोगदा, आणि तो किती किलोमीटर लांबीचा आहे? तर 6.5 किलोमीटर लांबीचा. लक्षात ठेवा. म्हणजे तिथे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली उत्तर देता आलं
पाहिजे करबुडे बोगदा आणि 6.5 किलोमीटर लांबीचा. हे डायरेक्टला फॅक्ट आहे आणि ह्या फॅक्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडियर रेल्वे महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? वेस्टर्न म्हटलं मुंबई आणि दिल्ली. मुंबई आणि दिल्ली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला नकाशा दिलाय, नकाशामध्ये एक रेखांकित केलेल्या भागात कोणती मृदा प्रमाणात आढळते? सिंपलचा प्रश्न आहे. आता नकाशा महाराष्ट्राचा दिसतोय आणि महाराष्ट्रातला कोकणाचा खालचा भाग जो आहे त्यामध्ये तुम्हाला विचारले कोणती मृदा असेल. ऑब्विसली या ठिकाणी कोणती मृदा असणार आहे? जांभी मृदाच असणार आहे. कोकणामध्ये ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते खालच्या भागामध्ये. हा भाग जो आहे जांभी मृदेचा, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येणार आहे जांभी मृदा. त्यानंतर तुम्हाला नकाशा दिला आणि कोणत्या प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे ते ओळखा असं म्हटलंय. नकाशा, आता याचं तुम्हाला थोडंसं ऑब्झर्वेशन, हा प्रश्न घेण्याचं कारण तेच आहे, तुमचं ऑब्झर्वेशन नीट ठेवा. जे प्रशासकीय विभागाचे नकाशा आहे ते एकदा ऑब्झर्व करून घ्या. याचं करेक्ट आन्सर येतं ते नाशिक, जो प्रशासकीय विभाग आहे त्या नाशिक प्रशासकीय विभागाचा हा नकाशा आहे. फक्त तुम्ही एकदा ऑब्झर्व करून घ्या, तुम्हाला ह्याचं घटक समजून जाईल. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखायला सांगितले तुम्हाला. धरण आणि जलाशय असा घटक दिलाय आणि या धरण जलाशयामध्ये तुम्हाला म्हटले की अयोग्य जोडी ओळखा. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, जायकवाडी धरण जलाशय, जायकवाडी धरण नाथसागर जलाशय बरोबर आहे, उजनी धरण यशवंत सागर बरोबर आहे, राधानगरी लक्ष्मी सागर आणि भंडारदरा विल्सन. त्यामुळे या ठिकाणी तुमचं अयोग्य जोडी वरीलपैकी कोणतीही नाही, पर्याय क्रमांक 4 येणार आहे. वरीलपैकी नाही असा पर्याय क्रमांक 4 आहे, ते उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या ओळखा म्हणते. महाराष्ट्रातले औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हे दिले. कोराडी नागपूर बरोबर आहे, एकलहरे नाशिक बरोबर आहे, परळी बीड बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं दिली तर कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा. म्हणजे महाराष्ट्राला जो पाऊस मिळतो तो कोणत्या मोसमी वाऱ्यापासून मिळतो यावर आधारित असणारा तो तुम्हाला मुद्दा दिलेला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 85% पाऊस महाराष्ट्राला मिळतो असं विधान आहे आणि ईशान्य मोसमी वाऱ्यापासून 15% मिळतो. याचं करेक्ट आन्सर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत. लक्षात ठेवा, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला 15% हे विधान बरोबर आहे आणि नैऋत्य म्हटलं तर तुम्हाला 85% बरोबर आहे. परीक्षेमध्ये अलीकडे ना या टाईपवर तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा घटक फक्त लक्षात ठेवा, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून हे तुम्हाला 85% असतो आणि ईशान्यमधून 15% महाराष्ट्रासाठी.